हा नमस्कार. अ, कोण आहे म्हटलं तुम्ही मगाशी? हॅलो. हो मी फोन केला होता. हां हां, लग्नाचं कोण आहे म्हटलं? हा आता म्हटलं मुलगी आहे आमची. मुलगी आहे. हा. आणि तर कुठून बोलताय आता तुम्ही? हा तुम्ही बोलताय कुठून? मी मुंबईवरून बोलते, सायनवरून. मुंबई सायन. हो सायन. आणि मुलगी काय नोकरी वगैरे करते का? हो जॉबला आहे. कुठे नोकरी करते? मी मुंबईलाच विटीला आहे. विटीला नोकरी करते. सायन हो म्हणजे दादरच्या त्या बाजूला ना ते? हो हो. हां हां हां. आणि विटी, ओके, कळलं. बरं ठीक आहे. काय शिकली आहे मुलगी? M.Com झाले. M.Com झाली. अरे वा. आणि 1900 कितीमधली आहे? 95. 1995. तुम्ही मुलीचे कोण बोलताय? मी आजी आहे मुली. आजी. बरं. आणि 1995. बरं. जात कुठली आहे? बौद्ध आहे, पण आपल्या इंटरकास्ट होईल असलं तरी चालेल. असं काय नाही, बौद्ध पण भेटेल. समोरचं म्हणजे समोरचं जर तयार असेल तर हरकत नाही, पण आपल्याला निर्व्यसनी मुलगा पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही मूळ सायन्सचेच की? दुसरे ऐका जरा. सांगा. दुसरी गोष्ट घटस्फोटीत येते. हा होय का? व्यसनामुळे सोडलं. त्या व्यसनामुळे त्याला सोडलं. होय का? ते अगोदर त्यांनी खोटं बोलून फसवलं की नाही व्यसन नाही कुठलं. लग्न झाल्यावर 1 महिन्याच्या आत माहिती पडलं की बाबा हा व्यसन दर दिवस घेऊन तिला त्रास देत होता. त्याच्यामुळे मग ते नाही. त्याच्यामुळे मग ते निर्व्यसनीच पाहिजे मला. आणि त्यालाही विचारलं होतं तेव्हा तो म्हणला मी निर्व्यसनी केलं नाही. पण ते लग्नाच्या नंतर माहिती पडलं, अगोदर तर माहिती पडत नाही ना. आता तुम्ही समोरच्यावर एवढा विश्वास टाकला आणि त्याने असं फसवणूक केली, मुलीच्या आयुष्याचं प्रश्न आहे. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. मुलं वगैरे? नाही काहीच नाही. 1 वर्ष नाही राहिली ती. 9 महिने राहिली. हो. बरं. त्या व्यसनामुळं मग आम्ही लोकांनी ते पाया पडत होते, भरपूर हे करत होते, पण म्हटलं नाही, हे व्यसनी माणसाला कधी ती सुटत नाही आणि तो कधी त्याची चाल सोडत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं नाही पाठवत. आता पेपर पूर्ण झाले? आता पेपर पूर्ण झाले तुमचे? हो हो घटस्फोटचे? पूर्ण झाले पेपर. हो हो. बरं. आणि तुम्हाला केव्हा समजलं हा व्यसनी आहे तो मुलगा? हो तो अरे बाबा 1.5-2 महिन्यामध्ये त्याने दुबईला होता. दुबईवरून त्याने म्हणे मी तिकडे सेटल होईल असं करून त्याने भरपूर आश्वासन दिले. सगळं खोटं बोलत राहिला. आणि 1 महिन्यात तो दुबईवरून इकडे आला. दुबईला तर काय आम्ही बघायला नाही गेलो, मुलीनं काही सांगितलंच नाही. ते दाखव तिला ब्लॅकमेल वगैरे करायचा. मग त्याच्यामुळं मग ती काही बोलली नाही. पण मग मुंबईला तो आला आई बापाकडे दिव्याला. मग तेव्हा त्या मुलीच्या लक्षात आलं. मग तो रोज मारायला लागला तिला. दारू पिऊन यायचा रोज मारायचा, रोज मारायचा. बापरे. हा काय प्रकार आहे? आणि तुला म्हणायचं का मला काहीच माहिती पडत नाही, असं थोडी आहे. माणूस रात्री काय करतोय त्याला सकाळी थोडी काही गाठ होत नाही, असं थोडी आहे. बरोबर बरोबर नाही. ठीक आहे. तुम्ही मूळ सायन्सचे की अजून कुठे? गाव कुठे तुमचं? नाशिक. नाशिक. आणि तुम्ही आजी बोलताय? मी आजी बोलते, आईची आई बोलते. ही मुलीला भावंड किती? एकच भाऊ आहे. एक भाऊ आहे. तो काय करतो? तो शिकतोय. आणि आई वडील काय करतात मुलीचे? वडील तर म्हणजे त्यांची कंपनी बंद झाली म्हणून ते घरी आहेत. आई जॉब करते. बरं ठीक आहे. तुम्ही वडिलांकडून आजी ना? नाही आईकडून आजी आहे. वडिलांची आजी वारले. होय काय? वडिलांची आई वारली. ओके ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही कुठे असता? सायन्सलाच असतात? मी सायन्सला राहते. मुलगी कळव्याला आहे. मुलगी कळव्याला आहे. कळव्याची मुलगी आहे. ओके. मी सायन्सची मुलगी मला वाटलं. ठीक आहे. नाही कळव्याची मुलगी आहे. मी सायन्सवरून बोलते. आजी कळवा म्हणजे ठाणेमध्ये ना? ठाण्याचं पुढं. हो चालेल ठीक आहे.
आणि अजून मुलगा म्हणजे मुंबई मधलंच पाहिजे ना, हां हां कारण ती जॉब करते तर ती गावाला जाऊ शकत नाही. खरं आहे. हो हो, दोघंही जॉब गावचे करणारे तसे असेल तर बरं. आलेले. बोला बोला. हो तेच. हं. सांगा गावचे काय म्हटलं? गावचे आलेले असतं, पण हां. ते मग आम्ही नाही जमून सांगितलं, कारण बरं. का गावाला मुलगी जॉब करू शकत नाही, नाही, खरं गावावरून आहे. हो, कशी करणार जॉब. खरं आहे, खरं आहे. आणि गावात जॉब आणि नाही आहेत ना आजकाल तेवढे. आता तुम्हाला ती M.Com माहिती आहे झाली आहे. जॉब मिळत नाही. हां. जॉब मिळत नाही आणि हातातला जॉब सोडायचं म्हटल्यावरती हं. हे कितपत योग्य आहे. खरं आहे. हं? हं, हं. दिसायला कशी आहे मुलगी? दिसायला गोरी आहे. गोरी आहे. हं, हं. हं. बरं, आणि ठीक आहे, चालेल. चालेल. तुम्हाला अजून अजून बायोडेटा काय? पाठवू का? हो, पाठवून ठेवा. अजून अजून काय आहे? हा, तुमचा व्हॉट्सअप नंबर कोणता आहे? हाच आहे. नंबर सेव्ह केलात की दिसणार मी WhatsAppला. अच्छा, नाव काय आपलं? सामाजिक संघर्ष असं सेव्ह करा. अमोल गावडे माझं नाव. अमोल गावडे. हां, सामाजिक संघर्ष म्हणून सेव्ह केलात की लक्षात राहील तुमच्या. सामाजिक संस्था. सामाजिक संघर्ष यूट्यूबचं नाव आहे. संघर्ष. हां, यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलात ना, तुम्हाला भरपूर स्थळं दिसणार. त्याच्यामध्ये कुठला मुलगा पाहिजे ना, त्या मुलाला कॉल करा आणि त्यांना विचारा तुम्हाला चालेल का, असं असं आमचं प्रोफाईल आहे. कशाला हे करायचं? सामाजिक संघर्ष यूट्यूब. सामाजिक संघर्ष. हां, आणि आमचं चॅनल आहे. कशाला हे करायचं म्हणजे दिसेल? सबस्क्राईब केलात ना की तुम्हाला माझे व्हिडिओ कायम दिसत राहणार. भरपूर व्हिडिओ आहेत टाकलेले. साधारण सर्च करायचं. 950पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये अच्छा, सगळे अच्छा. डायरेक्ट स्थळांचे फोन नंबर टाकलेले आहेत. डायरेक्ट फोन नंबर आहेत. सबस्क्राईब केल्यावर दिसणार ते सगळे फोन नंबर. बरं. त्याच्यामध्ये जर मुलीच्या योग्यतेचा कोण असेल ना, तर त्याला कॉल करा. त्यांना सांगा असं असं प्रोफाईल तुम्हाला चालेल का, चालत असेल तर आपण म्हणजे तुम्हाला हे सांगायचं नाही, म्हणजे तुम्हाला चालत असेल तर आपण पुढे बोलायचं. हां, नाही तर कसं कोणाला डिस्टर्ब करायचं नाही आपण. हो बरोबर. काय टेन्शन घेऊ नका, होणार लग्न. हा जो चॅनल आहे आमचा, या चॅनलवर आम्ही खऱ्या बातम्या टाकतो, खऱ्या. कुठलंही फ्रॉडगिरी करत नाही आम्ही. आणि जर फ्रॉडगिरी केली तर लिगली तक्रार करू शकता, तशी कारवाई करू शकता आमच्यावर. काय टेन्शन घेऊ नका. होऊन जाईल तिचं लग्न. हो हो हो. थँक्यू. हां, बरं. मित्रांनो, हे बघा, ही जी मुलगी आहे, हिचा घटस्फोट झालेला आहे आणि पेपर पूर्ण झाले. आजी बोलते मुलीची, आईकडून आजी. मुलगी कळव्याची आहे. सगळं तुम्हाला मी रिपीट करत नाही, मी फक्त एवढंच सांगतो, आम्ही जी स्थळं टाकत असतो ती खरी असतात. फक्त आम्ही मुलींचे फोन नंबर आम्ही स्वतः देत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे मुलींचे फोन नंबर मागण्यासाठी कृपया फोन करू नका आम्हाला. आम्ही कुठल्या मुलींचे फोटो किंवा फोन नंबर शेअर करत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर सक्षम असाल, स्वतःच्या पायावर उभं असाल, तर तुम्ही एक छोटीशी जाहिरात द्यायची आहे. जाहिरात म्हणजे बायोडा. आता हे कसं आहे, तसंच आम्ही तुमचं पण बोलणं रेकॉर्डिंग करणार, कारण रेकॉर्डिंगवरतीच आमचा विश्वास आहे. आम्ही ते कागदी बायोडांवर आमचा विश्वास मुळीच नाही आहे. त्यामुळे कसं, तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग द्यायचं आहे आम्हाला. रेकॉर्ड म्हणजे स्टेटमेंट. खरंच मुलगा काय करतो, काय, कोण जबाबदारी घेणारी व्यक्ती असेल तिने आमच्याशी बोलायचं, त्या व्यक्तीने. आणि ते रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यावरती तुमचा फोन नंबर चिपकवला जातो, नवरा मुलाचा किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांचा. मुलीच्या नातेवाईकांचा आम्ही फोन नंबर शो करत नाही. का करत नाही? कारण मुलीला वात्रट मुलं छेडतील आणि म्हणून ते धंदे आम्ही करत नाही. आम्ही फक्त लोकांचं लग्न जुळलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो आहे. त्यामुळे कसं, त्याचा चांगला वापर करा. आणि जर तुम्हाला पटत असेल आम्ही जे काम करतो आहे, तुम्हाला वाटलं की खरंच चांगलं काम करतो आहे, तर इतर तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा तुमचे ग्रुप्स असतील व्हॉट्सअपला म्हणा, इतर ठिकाणी, तर त्या व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करू शकता, त्या ग्रुप्सला शेअर करू शकता तुम्ही. धन्यवाद.